नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, नगर परिषद भरती 2023 याचं नोटेशन, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट सगळं आलेलं आहे। याच्याशी रिलेटेड सिव्हिल इंजिनिअरिंग साठीचे डिटेल्स आपल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी लाईव्ह गेलेलो आहे। तो व्हिडिओ तुमच्या मित्रांना सांगा जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत, आणि जे विद्यार्थी मित्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे आहेत यांच्यासाठीची ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर या लाईव्ह सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगना कुठल्या पदासाठी ते इलिजिबल आहेत, कोण इलिजिबल आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त सिलेबस, एग्जाम पॅटर्न, किती पोस्ट आहेत आणि महत्त्वाच्या तारखा कुठल्या कुठल्या आहेत, तर हे आपण सगळे डिस्कस करणार आहोत या सेशन मध्ये। ही लिंक तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्यांना सांगा की हे सेशन तुम्ही बघा, जेणेकरून आपल्याला या ॲडव्हर्टाइजमेंटची सगळी आयडिया ही येईल। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, महाट्रान्सको, महाडिस्कॉम याच्या तर ॲडव्हर्टाइजमेंट येणारच आहेत, पण मध्ये सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून या पदासाठी तुम्ही इच्छुक आहात असे इलेक्ट्रिकलचे गव्हर्नमेंट मधले जे पद आहेत याच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे। तर आपण आजपासूनच या तयारीला लागायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्याशी रिलेटेड जे नोटिफिकेशन अपडेट आलेले आहेत त्यांच्या वेबसाईट वरती आलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल सगळे जनरल इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट, त्या ॲडव्हर्टाइजमेंटची जे काही स्पेसिफिक एक्झाम पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये जे एक्झाम होणार आहेत, पोस्ट आहेत, हे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यांच्या ज्या नगर परिषदशी रिलेटेड जे प्रशासन संचालनालय आहे यांच्या वेबसाईट वरती सगळी माहिती दिलेली आहे, पण तीच माहिती आपण तुम्हाला सगळ्या ज्याला म्हणतो इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती ही सॉर्ट आउट केलेली आहे, आणि त्या माहितीशी संबंधित आपण हे सेशन करणार आहोत। तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही कमेंट्स असतील, जे काही क्युरीज असतील, ते कमेंट सेक्शन मध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्याला ऍट द एंड सगळे तुमचे प्रश्न घेता येईल। विद्यार्थी मित्रांनो, हीच ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023। तर ही ॲडव्हर्टाइजमेंट ती आहे। याच्यामध्ये आपण या सेशन मध्ये फक्त आणि फक्त जे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी संधी आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहोत। तर त्याच्याशी रिलेटेड ज्या अभियांत्रिकी सेवा आहे त्याच्यामधल्या श्रेणी अ, ब व क आणि कट क मधल्या या पोस्ट आहेत। पण एक लक्षात ठेवा की नगर परिषदशी रिलेटेड ह्या जागा आहेत, आणि याच्यामध्ये जे अभियंता पद आहेत ते पद खूप चांगल्या लेवलची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ॲडव्हर्टाइजशी रिलेटेड जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण सुरुवात करूया। जसं मी तुम्हाला सांगितलं की इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या कुठल्या आहेत, तर इम्पॉर्टंट डेट्स लक्षात ठेवा। ऑलरेडी तुमचे फॉर्म फिलिंग जे आहे ती वेबसाईट त्यांनी ओपन केलेली आहे, URL ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्याच्यामध्ये एररचा मेसेज येत असेल, पण एक लक्षात ठेवा की 13 जुलै म्हणजेच गुरुवारपासूनच हे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे। आणि कधीपर्यंत तुम्ही ते फॉर्म फिल करू शकता, तर 20 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते फॉर्म फिल करू शकता, रात्रीचे 12 वाजेपर्यंत। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे 13 तारखेपासून आणि ती 20 ऑगस्ट पर्यंत। इथे महत्वाचं एक लक्षात ठेवा की फॉर्म भरायला एकदम घाई करू नका आणि एकदम शेवटच्या 2-3 दिवसामध्येही भरू नका, कारण तिथे सर्व्हरला इश्यू आलेला असतो आणि मग एखादा महत्त्वाचं डॉक्युमेंट राहिलंय किंवा अजून काहीतरी राहिलंय असं होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी जे अर्ज सादर करायचा आहे किंवा फॉर्म फिल करायचा आहे त्याची शेवटची डेट जसं मी तुम्हाला सांगितलं 20 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत। त्यानंतर जे फी भरायची आहे ती सुद्धा तुम्हाला त्याच पिरियडमध्ये भरायची आहे। म्हणजे जे फॉर्म फिलिंगची डेट आहे 13 जुलै पासून तर 20 ऑगस्ट पर्यंत, साधारणतः खूप मोठा स्पॅन त्यांनी दिलेला आहे बघा, म्हणजे जवळपास 1 महिना आणि 7 दिवस दिलेले आहेत। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला जर स्पेसिफिकली लक्षात घ्यायचं असेल तर शेवटची तारीख जी आहे ती 20 ऑगस्ट आहे। त्याच वेळेला तुम्हाला त्याच डेट्स मध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म फिल कराल त्याच वेळेस पेमेंटचा ऑप्शन, पेमेंट गेटवे येईल, तेव्हाच तुम्ही फॉर्मची पेमेंट जे आहे ते करू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला जे हॉल तिकीट अवेलेबल होईल, तर अवेलेबल हे साधारणतः आपण बघितलंय मागच्या काही एक्झामिनेशन मध्ये साधारणतः परीक्षेच्या अगोदर 8 दिवस वगैरे येतं। तर इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे उपलब्ध होण्याचा दिनांक, तर ते जे आहे हे तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती साधारणतः पर्टिक्युलर एक
8 दिवस अगोदर येईल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यावेळेस त्यांच्या वेबसाईटवरतीच जे एक्झाम डेट आहे ते देण्यात येईल. आता त्यांनी ज्या महत्वाच्या डेट दिल्यात, फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे 13 तारखेपासून आणि 20 ऑगस्ट पर्यंत ती फॉर्म फिलिंग असणार आहे. ओके, तर ह्या महत्वाच्या तारखा तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया की इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना काय अपॉर्च्युनिटी आहे नगर परिषद मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा इलेक्ट्रिकल. ओके, तर नगर परिषद हे जे आहे याच्याशी रिलेटेड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे आहेत याच्यामध्ये गट क आणि त्याच्यामधल्या श्रेणी अ, आता याच्यामध्ये श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क अशा प्रकारच्या नगर परिषदा आहे आणि त्याच्या अनुषंगाने या पोस्ट त्यांनी काढलेल्या आहेत. तर अ म्हणजे ज्या क्लास ए आहे असं म्हणू शकतो ते नगर परिषदा, त्याच्यातल्या जागा वेगळ्या, ब मधल्या वेगळ्या आणि क मधल्या वेगळ्या. पण ह्या ज्या अभियांत्रिकी सेवा आहे ह्या सेवा मात्र तुमच्या गट क मधल्या येतात. ओके, तर सगळ्यात महत्वाचं तुमचं गट क ग्रुप सी जो आहे आणि त्याच्यामधला क्लास ए, याच्यामध्ये 5 पोस्ट आहेत तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, आणि त्याचं हे बायफर्केशन दिलेलं आहे तुमच्या कॅटेगरी वाईज, तुमच्या संवर्गावाईज. मग आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की 5 जागा असल्यामुळे याच्यामध्ये राखीव कुणाकुणाला आलेला आहे तर एससी आहे, एसटी आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त विजे आहे ए आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस. कुठलंही ओपन पद नाहीये, त्याच्यामुळे ह्या कमी जागा असल्यामुळे जे बिंदू नामावली रोस्टर आहे तो रोस्टर याप्रमाणे पडले. इथे महत्वाचं एक लक्षात घ्या की 5 जागा आहेत तुमच्या या पदासाठी. त्यानंतर तेच पोस्ट अभियांत्रिकी सेवा नगर परिषद याच्यामधलं गट क आणि श्रेणी ब, याच्यामध्ये एकूण जर बघायला गेलं तर स्पेसिफिकली तुमचे टोटल जे पद आहेत ते एकूण 7 पद आहेत, 7 पोस्ट. मगाच्या ज्या होत्या आत्ताच आपण बघितल्या ह्या 5 पोस्ट. ओके, त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या 7 पोस्ट आहेत. आता याचं जे बायफर्केशन आहे याच्यामध्ये ओपन साठी 3, एकूण जे ज्याला म्हणतो आपण जे राखीव आहे त्याच्यामध्ये बघा ईडब्ल्यूएस ला 2 आहेत, भटक्या जमातीला क ला 1 आहे आणि एससी एसटी ला एससी ला 1 आहे आणि एसटी ला नाही. तर हे याचं बायफर्केशन आहे, इथे लक्षात घ्या. ह्या 7 जागा आहेत. त्यानंतर श्रेणी क, गट क मधलं श्रेणी क परत अभियांत्रिकी सेवा विद्युत इलेक्ट्रिकल, याच्यामध्ये एकूण 9 पद. म्हणजे आपण आता ऑलरेडी जे मेन्शन केलेले होते 5 + 7 प्लस हे जे आहेत हे 9 पोस्ट आहेत. याचं सुद्धा बायफर्केशन आहे. ओपनला 3, त्याच्यापैकी 2 जनरलला, 1 महिलासाठी. त्यानंतर जे राखीव आहे त्याच्यामध्ये 6 पैकी 6 हे जनरलला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे बायफर्केशन केलेले आहेत. बघा ज्या ज्या कॅटेगरीला दिलेले आहेत ते हे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुमची जी कॅटेगरी असेल त्याला जर नसेल तर तुम्ही ओपन मधनं भरू शकता आणि जिथे ओपनला नाहीच आणि तुमच्या कॅटेगरीलाही नाही तिथे मात्र तुम्ही भरू शकत नाही. तर हे जे आहेत हे पद आहेत गट क चे, श्रेणी क चे. आता त्यानंतर गट क आणि श्रेणी क याचे मात्र एकूण पद जे आहेत ते खूप सारे पद आहेत. एक साधारणतः जे सर्वसाधारण उमेदवारामधनं भरायचे आहेत ते 27 आहेत. एक लक्षात ठेवा की त्यांचे काही पद जे आहेत आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये दिलेले बघा. टोटल ज्या पोस्ट आहेत त्या टोटल पोस्ट किती आहेत? 48 आहेत. कुठल्या आहेत ह्या? विद्युत अभियंता, ज्याला आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणतो. इलेक्ट्रिकल इंजिनियर ही पोस्ट आहे. याच्यामधली ग्रुप सी. ओके, आणि त्याच्यामधलं श्रेणी 1, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या टाईपनी अ ब क श्रेणी केलेली आहे त्यांची. ओके, मग आता याच्यामध्ये आपण जसं बघितलं तर विद्युत अभियंता गट क मधला श्रेणी अ ला 5 आहे जिथे ओपन नाही. विद्युत अभियंता गट क याच्यातला श्रेणी ब 7 आहेत. त्यानंतर विद्युत अभियंता गट क श्रेणी क याला 27 पद आहेत. तर एक लक्षात ठेवा, हे 7, 5 आणि 27 हे जे आहेत हे तुमच्या जे विद्यार्थी जे पासआउट आहेत, बाहेरचे विद्यार्थी आहेत अशासाठी हे पद आहेत. आणि इथे जे 9 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे विद्युत अभियंता गट क मधल्या श्रेणी क म्हणजे याच्याच इक्विव्हॅलंट आहे, हे मात्र त्यांच्या डिपार्टमेंटल लेवलला जे कर्मचारी काम करतात, जे ऑलरेडी वर्किंग आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामधल्या 9 जागा ह्या
आहेत. म्हणजे या 48 मधल्या जर 9 आपण हे मायनस केले, कारण हे विभागासाठी आहे, त्यांच्या तिथल्या विभागामधले कॅन्डिडेट तिथे अप्लाय करू शकतात. मग ज्या बाकीच्या आहेत तर त्या लक्षात घ्या. या 48 पैकी 9 जर जागा गेल्यात तर तुमच्या जवळपास एक 39 जागा, तर ह्या ज्या आहेत ह्या जागा कंप्लीट तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ह्या इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत तुमच्या नगर परिषदेमध्ये. ओके, फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं, ह्या ज्या 9 जागा आहेत हे बघा, इथे 27 जागा ज्या आहेत ह्या कंप्लीट तुमच्या सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहे. म्हणजे आपल्या जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे, कारण इथे डिप्लोमाला त्यांनी मेन्शन केलेलं नाही. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय अशासाठी या जागा आहेत. तर ह्या एकूण 27 जागा, याचं सुद्धा बायफर्केशन त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये ओपन 8 आणि एकूण ज्या काही राखीव आहेत त्या 19 आहेत. त्याच्यापैकी इकॉनॉमिकली विकर सेक्शन 3, ओबीसी तुमच्या 3 आहेत. याच्या व्यतिरिक्त एससी जे आहेत 1 आहे, 4 एसटी आहे. त्यानंतर विजे मधले जे काही विजे आणि एनटी मधले जे काही गट आहेत ब क ड याला सुद्धा आहे, आणि विशेष मागास वर्ग प्रवर्ग जो आहे त्याला सुद्धा जागा आहेत. तर अशा एकूण 27 जागा आहेत. या 27 जागांमध्ये ह्या 27 मगाच्या मी सुरुवातीला 5 सांगितल्या आणि नंतर 7, बरोबर आहे. तर अशा जर बघितल्या तर 14 आणि 5 39 पोस्ट ज्या आहेत या तुमच्यासाठी आहेत, जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत, ज्यांचा रिझल्ट जरी वेटेड असेल पण मार्कशीट जर ह्या फॉर्म 20 ऑगस्टच्या अगोदर येणार असेल तर तुम्ही इलिजिबल होऊ शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या जागा आहेत तुमच्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. आता इलिजिबिलिटी बघा, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना, तर विद्युत अभियंता गट क त्याच्यामधले श्रेणी अ ब क कुठलाही असेल तरी तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळाकडून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक असायला पाहिजे. म्हणजे बीई किंवा बीटेक हे लागणार म्हणजे लागणारच. डिप्लोमा विद्यार्थी इथे इलिजिबल नाहीत. त्यानंतर एमएससी आयटी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. आता याच्यामध्ये एमएससी आयटी त्यांनी मेन्शन केलंय, पण एक GR असा गव्हर्नमेंटने दिलाय आणि त्यात तोच दाखला या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा खाली दिलेला आहे की ज्यांचं डिप्लोमा डिग्री बरोबर आहे किंवा टेक्निकल एज्युकेशन झालंय त्यांच्यासाठी ते लागू नाही किंवा एमएससी आयटी त्यांना लागणार नाही. पण मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. आम्ही मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलंय की त्याच्यासाठीचा एक सिंपल फॉर्मॅट असतो आणि तो तुम्ही भरणं आवश्यक आहे. आता हे जे आहे हे सर्वसाधारण उमेदवार म्हणजे जे बाहेरचे विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी इलिजिबल आहेत आणि ते भरणार आहेत फॉर्म अशासाठी आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या 25% जागा राखीव आहेत डिपार्टमेंटल लोकांसाठी, म्हणजे मग नगर परिषद असेल नगरपंचायत असेल त्याच्यामधले जे कर्मचारी आहेत जे ऑलरेडी वर्किंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय म्हटलंय की मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक किंवा पदविकाधारक. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही डिपार्टमेंटल असाल तर डिपार्टमेंटल मला मात्र बीई बीटेक किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जरी असेल तरी ते तुम्ही इलिजिबल आहात. शैक्षणिक पात्रता हे कोणासाठी आहे डिपार्टमेंटल लोकांसाठी. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त बघा पदवीधारकाच्या बाबतीत किमान 3 वर्षाचा व पदविका धारकाच्या बाबतीत किमान 5 वर्षाचा नगर परिषदेतील किंवा नगर पंचायतीमधील कोणत्याही पदावरीलचा अनुभव चालेल. तर एक्सपिरियन्स लागणार आहे. बीई बीटेक असेल तर 3 वर्षाचा आणि जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर 5 वर्षाचा नगर परिषद किंवा नगर पंचायत याच्यामधला तुम्हाला अनुभव असला पाहिजे कुठल्याही पदावरचा असेल. ओके, येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात. तर हे तुमची पात्रता आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न क्लिअर क्रिस्टल क्लिअर त्यांनी दिलेला आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये त्यांनी लक्षात घ्या 2 पेपर दिलेले आहेत. ओके, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 पेपर 2 एकत्रितच होणार. पहिला जो पेपर 1 आहे त्याला 70 मिनिट्स दिलेले आहेत, त्यांनी 70 मिनिटे दिलेली आहेत. आणि पेपर 2 जो आहे त्याला 50 मिनिटे दिलेली आहे. ओके, तर असे 120 मिनिटं म्हणजेच 2 तासामध्ये हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पण प्रत्येक पेपरला वेगवेगळं टाइम पिरियड दिलेला
आहे. आता पेपर 1चं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये त्यांनी 4 पार्ट केलेले आहेत. मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा ऍप्टी रिझनिंग बौद्धिक चाचणी असेल, या सगळ्यांना त्यांनी 15 आणि 15 प्रश्नांची संख्या 15 असणार आहे आणि मार्कांची संख्या 30 असणार आहे प्रत्येकाची. ओके, तर असे टोटल मिळून याचे 120 मार्क तुमचे होतील. किती प्रश्नांचे? 60 प्रश्नांचे. तर पेपर 1 जो आहे तो 60 क्वेश्चन्स, 120 मार्क्स. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता एक लक्षात ठेवा की मराठीचा पेपर फक्त मराठीत होईल, बाकी इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये होतील, पण जीएस जीके हे बायलँग्वेज असतील. तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्येही तो सॉल्व्ह करता येईल. डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह टाईपची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल ही, सीबीटी. हा झाला तुमचा पेपर 1. याला 70 मिनिटे आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांची लेवल बघा. मराठी 12वी बेस आहे, इंग्रजी 12वी बेस म्हणजे भाषा हे 12वी बेस आहे, आणि तुमचे जीएस आणि जीके जी ऍप्टी रिझनिंग आहे ते मात्र तुमचं ग्रॅज्युएशन लेवलचं आहे. त्यानंतर पेपर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो. पेपर 2 जो आहे तो तुमच्या टेक्निकलशी संबंधित आहे, विषयाशी संबंधित घटक आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकलचे आहात तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिकल आणि तसंच काही वेगळ्या ब्रँचेसचे सुद्धा विषय याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. याच्यामध्ये बघा पेपर 2 जो आहे, पेपर 2 कम्प्लीट टेक्निकल असणार तुमचा. ओके, याच्यामध्ये 40 प्रश्न आहेत तुमचे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, तर 80 मार्क आहे. येथे लक्षात. आणि ह्याच्यासाठीचा जो वेळ आहे तो वेळ फक्त 50 मिनिटं आहे. म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला 50 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आणि तुमचा सीबीटी टाईपची एक्झाम आहे. आता याच्यामध्ये हे जे टोटल 80 प्रश्न आहे हे तुमचे ग्रॅज्युएशन लेवलचे, बी लेवलचे किंवा बीटेक लेवलचे असतील आणि इंग्रजी भाषेमधनं असतील, म्हणजेच तुमची लँग्वेज टेक्निकल लँग्वेज इंग्रजी असेल. तर असे हे 2 पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही पेपर हा 80 आणि हा 60 असे 200 मार्क. ओके, टायमिंग 2 तास. पहिला पेपर पूर्ण नॉन टेक्निकल, दुसरा पेपर पूर्ण टेक्निकल. जो पॅटर्न आता TCS IBPS चा नवीन आहे त्याच्यानुसार हे सगळे एक्झाम पॅटर्न आहे. आता याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे मिळून 100 प्रश्न, 200 मार्क. प्रश्नांची संख्या जर बघितली आणि 2 तासामध्ये हे सगळं तुम्हाला करायचं. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाची गोष्ट की निगेटिव्ह मार्किंग 25% किंवा 1/4. म्हणजे याचा अर्थ 4 MCQ जर तुमचे चुकले तर एका प्रश्नांचे तुमचे मार्क हे जाणार आहेत. ओके, तर ते 1/4 0.5 मार्क एवढे गुण एकूण गुणांमधनं वजा किंवा कमी करण्यात येईल. आम्ही नेहमी सांगतो की निगेटिव्ह मार्किंग असेल तर गो फॉर द 100% ऍक्युरेसी. अटेम्प्ट कॉम्प्रोमाइज झाला तरी चालेल. आणि निगेटिव्ह मार्किंग नसेल तर गो फॉर द 100% ऍक्युरेसी विथ द 100% अटेम्प्ट. ओके, आता इथे एक लक्षात घ्या की 25% किंवा 1/4 तर 4 MCQ तुमचे चुकले तर एकाचे मार्क जातील, म्हणजे 2 मार्क तुमचे जातील. तुमचे जर 2 MCQ चुकले तर 1 मार्क जाईल आणि 1 MCQ चुकला तर तुमचे 0.5 मार्क हे जातील. तर सगळ्यात महत्वाचं एखाद्या लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टींना एवढं निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि जर तुम्ही अटेम्प्ट केला नाही, उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची लागू होणार नाही. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट नाही केला तर प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ते म्हणजे सिलेबस. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बघतोय पेपर 1 आहे हा नॉन टेक्निकल आहे. ओके, आणि पेपर 2 जो आहे तो टेक्निकल आहे. इथे आपण बघितलं 60 प्रश्न, इथे 40 प्रश्न, तर वेटेज त्याच्यानुसार आहे. ओके, आता इथे लक्षात घ्या नॉन टेक साठी मी तुम्हाला सांगितलं पेपर मराठी, इंग्लिश, जनरल स्टडीज मध्ये परत काही सब टॉपिक दिलेत. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक, इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, करंट अफेअर्स. आता याच्यामध्ये इंडिया आणि वर्ल्ड दोन्ही केलंय, आणि एन्व्हायरमेंट. आणि जो नेक्स्ट पेपर आहे 4था तो म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी किंवा बुद्धिमापन चाचणी. ओके, तर या प्रत्येकावरती किती किती प्रश्न असणार आहे ते मी तुम्हाला आता सांगितलं 4.
आणि एवढं लक्षात ठेवा की जीएस मध्ये अजून हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिकल, पॉलिटी, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट हे सगळे टॉपिक्स असणार आहेत. हा झाला तुमचा नॉन टेक्निकल म्हणजेच पेपर 1 चा सिलेबस. पेपर 2 टेक्निकल आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण. पेपर 2 मध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की अप्लाइड मॅथमॅटिक्स टाकलाय, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग टाकलाय, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टाकलाय, बेसिक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग टाकलाय आणि डिटेल मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेस्ट टाकली. ते एक लक्षात ठेवा, हा टेक्निकलचा सिलेबस जरी दिसत असेल तरी इथे असा एक पॉइंट आहे की मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे सुद्धा तुम्हाला करावे लागतील. आता याच्यामध्ये डिटेल सिलेबस सुद्धा त्यांनी दिलेला आहे. ओके, त्याच्यावरती स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर त्याच्यामधले एकदम बेसिक पार्ट, फंडामेंटल तुम्हाला इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला जसे विषय होते तुमच्या इलेक्ट्रिकलचे सोडून ते विषय इथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत. पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेस्ट मध्ये मात्र कंप्लीट तुमचा जो कोअर पार्ट आहे कुठला इलेक्ट्रिकलचा, तर याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, कोअर दिलेलं आहे याच्यामध्ये. येते लक्षात? तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. कोअर मध्ये इथे तुमचे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मशीन्स, पॉवर ट्रान्समिशन, ओके, युटिलायझेशन हे सगळं डिटेल या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेस्ट मध्ये दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की मॅक्सिमम वेटेज हे टेक्निकल मध्ये याच्यामध्ये असेल आणि हे जे आहे हे काही क्वेश्चन जे आहे 40 पैकी याचं पर्सेंटेज सुद्धा तिकडे असेल. तर हा तुमचा टेक्निकलचा सिलेबस झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि हा पेपर 1 तुमचा नॉन टेक्निकलचा सिलेबस झाला. तर वेटेज बघा, वेटेजचं पर्सेंटेज लक्षात घ्या. 60% जे आहे तुमचं नॉन टेक्निकल आणि 40% जे आहे ते टेक्निकल आहे. त्याच्यामुळे नॉन टेक्निकल वरती सुद्धा तुम्हाला खूप चांगला अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 39 जागा आहेत, 39 पोस्ट ज्या सगळ्यांसाठी खुल्या आहेत. बीई बीटेक झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ह्या पोस्ट आहेत. नगर परिषद अभियंता बरोबर आहे आणि इलेक्ट्रिकल, आणि त्याच्यामधला गट क च्या सगळ्या पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क हे जे दिलेलं आहे तर त्या नगर परिषदा त्या श्रेणीच्या आहेत. येते लक्षात? कारण हे महाराष्ट्रामध्ये डेप्युटेशन होणार आहे. तर इथे लक्षात घ्या, आपण स्पेसिफिकली इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी नगर परिषद भरती 2023 स्पेशल नॉन टेक बॅच, फक्त नॉन टेक्निकलची बॅच म्हणजे मराठी असेल, इंग्लिश असेल, ऍप्टी रिझनिंग असेल आणि जीएस असेल तुमचा, तर ही ऑनलाईन लाईव्ह आणि प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. 20 तारखेपासून 20 जुलैपासून ही बॅच स्टार्ट होते विद्यार्थी मित्रांनो. याच्या संबंधी कुठलेही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला 788 781 1411 हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट बुक आहे टीसीएस आयबीपीएस शी रिलेटेड. तर या बुक्स मधनं तुम्हाला टेक्निकलचा सगळा अभ्यास तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिकलची संबंधित हे सगळे सेशन्स होतं. पोस्ट सिलेबस बरोबर आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि कशा पद्धतीने तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स करावे लागतील याबद्दलचे हे डिस्कशन होतं. तुमचे सगळे जे पॉइंट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये टाका, डेफिनेटली आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो याच्याशी रिलेटेड कुठलंही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला तर आमचा जो IVR नंबर आहे त्या IVR नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत ही लिंक जरूर शेअर करा. नगर परिषदची ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड जे डिटेल्स व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला इलेक्ट्रॉनिक्स इन्फिनिटी इलेक्ट्रॉनिक्स याला जॉईन करा. त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, काही MCQs, इन्फॉर्मेटिव्ह माहिती देत असतो. तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.